समाजाच्या विकासात सरकारच्या बरोबरीनंच सामाजिक संस्थांचं योगदान आहे। यापुढेही सामाजिक संस्थांनी उपेक्षित घटकापर्यंत विकासगंगा पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं प्रतिपादन चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी केलं। अनंत फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कृषी क्षेत्रासह समाजातील वंचित, उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी अनंत फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात। समाजहितासाठी कार्यरत असणाऱ्या अनंत फाउंडेशनचा पहिला वर्धापन दिन नुकताच साजरा झाला। एनजीओ कंपॅशन 24चे मिलिंद धोंड, ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य डॉ. अविनाश बेलवडे आणि रमेश पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती। चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी बोलताना अनंत फाउंडेशनच्या समाजसेवेचं कौतुक केलं। ज्या ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहोचत नाही अशा घटकांपर्यंत सामाजिक संस्था पोहोचत आहेत। समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी अनंत फाउंडेशननं मोठं योगदान दिलंय, असं आमदार पाटील यांनी नमूद केलं। फाउंडेशनचे अध्यक्ष ओंकार जावीर यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली। ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी फाउंडेशनचे विश्वस्त सुनील पाटील, सिद्धार्थ कोसंबी, सचिन जाधव, प्रशांत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।